विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशीन पडताळणी करण्यातून संगमनेरचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि नगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी जिल्हा निवडणूक शाखेला अर्ज देत माघार घेतली आहे। यापूर्वी राहुरीतून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही अर्ज मागे घेतला होता। आतापर्यंत 3 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीतून माघार घेतली आहे। विधानसभा मतदारसंघातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना मतदानाविषयी शंका असल्यास 7 दिवसात ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करता येतो। 30 नोव्हेंबरपर्यंत नगर जिल्ह्यातून 10 उमेदवारांनी 74 ईव्हीएम मशीनबाबत जिल्हा निवडणूक शाखेकडे तक्रार केली होती। यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 14 मशीनबाबत आक्षेप घेतला होता, तर अभिषेक कळमकर यांनी 3 मशीनबाबत तक्रार केली होती। एका मशीनच्या पडताळणीसाठी जीएसटी करासह 47,200 रुपये शुल्क ठेवले। माजी मंत्री थोरात यांनी 14 मतदार केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणीसाठी 6,60,800 रुपये शुल्क भरलं होतं, तर कळमकर यांनी 3 मतदान केंद्रातील मशीनच्या पडताळणीसाठी 1,41,600 रुपये शुल्क भरलं होतं। मागील आठवड्यात राहुरीचे प्राजक्त तनपुरे यांनी 5 ईव्हीएम बाबत असलेली तक्रार मागे घेतली। त्यांनी 2,36,000 रुपये भरले होते, तर या 3 उमेदवारांना भरलेलं शुल्क आता परत दिलं जाणार आहे। दरम्यान शिर्डीतून प्रभावती घोगरे यांचे 2, कर्जत जामखेड मधून राम शिंदे यांचे 17, नेवाशातून शंकरराव गडाख यांचे 10, तर पारनेर मधून राणी लंके यांचे 5, कोपरगाव मधून संदीप वरपे यांचा 1 आणि पाथर्डी शेवगाव येथून प्रताप ढाकणे यांचे 2, तसेच श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांचे 2 अशा 7 उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।